नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की विद्यार्थ्यांना जर महाराष्ट्रामध्ये MBBS करायचं असेल तर साधारणतः किती खर्च येऊ शकतो याविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपण कालच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की विद्यार्थ्याला जर महाराष्ट्रामध्ये BAMS हा कोर्स करायचा असेल तर किती खर्च येऊ शकतो, साधारणतः महाराष्ट्रामध्ये BAMS चे किती कॉलेजेस आहेत आणि कॉलेजेसचे प्रकार कोणकोणते आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे नीट 2024 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। नवीन असाल तर श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राइब करा। येणाऱ्या काळामध्ये असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलद्वारे मिळणार आहेत। आजच्या विषयाला आपण सुरुवात करतो आहोत। विषयाचं टायटल आहे महाराष्ट्र BAMS फी स्ट्रक्चर। म्हणजेच विद्यार्थ्याला जर महाराष्ट्रामध्ये BAMS करायचा असेल तर साधारणतः कमीत कमी किती खर्च येऊ शकतो आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये BAMS करण्यासाठी किती खर्च येऊ शकतो याविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आता पाहूयात। तत्पूर्वी आपल्याला पाहावं लागेल की महाराष्ट्रामध्ये BAMS चे कॉलेजचे प्रकार किती प्रकारचे आहेत। तर जनरली महाराष्ट्रामध्ये BAMS चे 3 प्रकारचे कॉलेजेस असलेले आपल्याला पाहायला मिळतात। महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट BAMS कॉलेज, महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट BAMS कॉलेज आणि महाराष्ट्र राज्यातील डीम युनिव्हर्सिटीचे BAMS कॉलेज, अशा 3 प्रकारचे BAMS कॉलेज सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यांची संख्या बघायची झाली तर महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला 22 गव्हर्नमेंट BAMS कॉलेजेस आहेत। प्रायव्हेट कॉलेजचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 70+ प्रायव्हेट BAMS कॉलेजेस आहेत। दरवर्षी महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट BAMS कॉलेजमध्ये प्रचंड वाढ होते आहे। दरवर्षी 6 ते 7 नवीन BAMS कॉलेज इस्टॅब्लिश होत आहेत महाराष्ट्रामध्ये। 2024 मध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट BAMS कॉलेजची संख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते। NCISMच्या वेबसाईटवर जर गेलात तर त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये किती BAMS कॉलेजेस आहेत आणि कोणकोणत्या आणि कोणत्या ठिकाणी आहेत याविषयीची डिटेल माहिती त्या ठिकाणी दिलेली असते। महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट BAMS कॉलेजची संख्या 2022च्या काउन्सिलिंग प्रक्रियेपासून दरवर्षी 6 ते 7 या क्रमाने वाढताना आपल्याला पाहायला मिळते। आणि महाराष्ट्रामध्ये डीम युनिव्हर्सिटीचा जर विचार केला तर डीम युनिव्हर्सिटीचे 5 BAMS कॉलेज सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत। तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये BAMS कॉलेजचे हे 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात। पैकी जे 2 प्रकार आहेत गव्हर्नमेंट BAMS कॉलेज किंवा प्रायव्हेट किंवा याला आपण सेमी गव्हर्नमेंट BAMS कॉलेजेस असं सुद्धा म्हणतो, यांची जी प्रवेश प्रक्रिया आहे म्हणजेच काउन्सिलिंग प्रोसेस आहे, यांच्या 85% सीटची काउन्सिलिंग प्रक्रिया ही महाराष्ट्र शासनाच्या CET सेलच्या वेबसाईटवरून होत असते। आणि गव्हर्नमेंट कॉलेजेसला जर समजा 100 सीट असतील पैकी 85 सीट हे महाराष्ट्र शासन भरत असतं आणि उर्वरित 15% सीट ह्या केंद्र शासनामार्फत भरल्या जातात। म्हणजेच गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या 15% सीट या ऑल इंडिया कोट्या थ्रू भरल्या जातात। तसंच प्रायव्हेटचं सीट डिस्ट्रीब्युशन असतं। समजा एखाद्या प्रायव्हेट कॉलेजला 100 सीट आहेत BAMSच्या, त्याच्या 85% सीट ह्या स्टेट गव्हर्नमेंट मेरिटनुसार भरत असतं आणि उर्वरित 15 सीट असतील तर त्या इन्स्टिट्यूट किंवा मॅनेजमेंट कोटामधून भरल्या जातात। तर या व्हिडिओमध्ये आपण मॅनेजमेंट कोटाची फीस महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट BAMS किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची किती आहे याविषयी सुद्धा डिटेल डिस्कशन करणार आहोत। राहिलं डीम युनिव्हर्सिटीचं, तर डीम युनिव्हर्सिटीच्या 100% सीट भरण्याचा संपूर्ण अधिकार ह्या केंद्र सरकारला आहे। केंद्र सरकारच्या AACCCच्या वेबसाईटवरून महाराष्ट्र राज्य तसंच संपूर्ण देशभरामध्ये जेवढ्या काही BAMS BHMSच्या डीम युनिव्हर्सिटी आहेत त्यांच्या संपूर्ण सीट केंद्र शासनामार्फत भरल्या जातात। आता आपण पाहूयात की साधारणतः महाराष्ट्रामध्ये BAMS करण्यासाठी किती खर्च येऊ शकतो। समजा एखाद्या विद्यार्थ्याचा महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट BAMS कॉलेजला जर नंबर लागला तर साधारणतः किती खर्च येऊ शकतो यासाठी आपण एका BAMS कॉलेजची फी स्ट्रक्चर या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे महाराष्ट्रातलं टॉपचं BAMS कॉलेज म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं। याची कॅटेगरी वाईज 2023चं फी स्ट्रक्चरनुसार किती फीस होती तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 64,720 प्रतिवर्षे इतकी फीस टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय पुणेची होती। EWSच्या विद्यार्थ्यांना 39,470 रुपये, SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 14,220, VJ NT OBC आणि SBC प्रवर्गात किंवा कॅटेगरीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना 17,220 अशा प्रकारची फीस टिळक कॉलेज जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे महाराष्ट्रातलं त्याचा BAMSचा प्रतिवर्ष ट्यूशन फीस आपण डिस्कस करतोय। तर एवढा खर्च कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भरावा लागत होता। म्हणजेच यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की एखाद्या विद्यार्थ्याला
गव्हर्मेंट BMS कॉलेज जर मिळालं तर त्याला कॅटेगरी वाईज साधारणतः किती खर्च येऊ शकतो. आता आपण दुसऱ्या बाजूला प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेजेसचा जेव्हा विचार करतो तर महाराष्ट्रामध्ये जेवढे काही प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेजेसची फीस आहे ती कॉलेजनुसार व्हॅरी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे प्रत्येक प्रायव्हेट कॉलेजची फीस वेगवेगळी असलेली आपल्याला पाहायला मिळते. या संपूर्ण प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेजची फीस जर तुम्हाला पाहायची असेल तर शिक्षण शुल्क समिती आहे महाराष्ट्रामध्ये, जी संपूर्ण कॉलेजेसच्या फीसवर नियंत्रण करणारी महाराष्ट्र शासनाची एक बॉडी आहे. तुम्ही गुगलला शिक्षण शुल्क समिती सर्च केलं तर फी रेग्युलेटरी ऑथॉरिटीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही प्रत्येक कॉलेजची फीस त्या ठिकाणी कोर्स वाईज त्या ठिकाणी पाहण्याची व्यवस्था केलेली आहे. तर त्यानुसार आपण पाहूयात की महाराष्ट्रामध्ये कमी फीसचं प्रायव्हेट BMS कॉलेज कोणतं आहे आणि सर्वात जास्त फीसचं प्रायव्हेट BMS कॉलेज कोणतं आहे. यावरून तुम्हाला अंदाज येईल की कमीत कमी किती खर्च लागू शकतो आणि जास्तीत जास्त किती खर्च लागू शकतो. प्रायव्हेट BMS कॉलेजची फी स्ट्रक्चर आपण जेव्हा डिस्कस करायला जातो, जेव्हा आपण कॉलेजच्या वेबसाईटवर प्रत्यक्ष जातो त्या ठिकाणी फक्त ओपन कॅटेगरीची फीस बऱ्याचशा कॉलेजच्या वेबसाईटवर आपल्याला पाहायला मिळते. कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर खूप कमी कॉलेजेस आहेत प्रायव्हेटमध्ये जे आपल्या वेबसाईटवर अपडेट ठेवत असतात, परंतु बहुतांश कॉलेज प्रायव्हेट BMSच्या बाबतीत महाराष्ट्र राज्यातील त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीचीच फीस दिलेली असते. आणि शिक्षण शुल्क समितीच्या वेबसाईटवर जरी तुम्ही बघितला त्याही ठिकाणी तुम्हाला ओपन कॅटेगरीचीच फीस त्या ठिकाणी दिली गेलेली पाहायला मिळते. मेरिटनुसार जर तुमचा नंबर लागला तर त्या ठिकाणी तुम्हाला स्कॉलरशिप बेनिफिट तुमच्या कॅटेगरीनुसार त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आता आपण प्रायव्हेट BMS कॉलेजच्या ओपन कॅटेगरीची फीस लोएस्ट किती आणि हायेस्ट किती याविषयी डिस्कस करूयात. लोएस्ट फीसचा जर विचार केला तर ओपन कॅटेगरीसाठी 1,09,500 इतकी लोएस्ट फीस महाराष्ट्रामध्ये BMS कॉलेजेसची आहे. कॉलेज कोणतं आहे? चुनावाले आयुर्वेदिक महाविद्यालय चिखली, बुलढाणा जिल्ह्यात असलेले हे कॉलेज आहे, जे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी फीसचं BMS कॉलेज म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आता हायेस्ट, दुसऱ्या बाजूला हायेस्ट फीस किती असू शकते प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेजचे? हायेस्ट फीससाठी आपण एक उदाहरण पाहूयात. एरला मेडिकल ट्रस्ट आयुर्वेदिक महाविद्यालय कॉलेज, खारघर, नवी मुंबई या ठिकाणी असणारं, या ठिकाणी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला प्रतिवर्ष 2,44,500 इतकी फीस भरावी लागते. त्याच्यामुळं लोएस्ट आणि हायेस्ट ओपन कॅटेगरीची फीस यामध्ये विद्यार्थ्यांना जे कॅटेगरी विद्यार्थी आहेत किंवा रिझर्वेशनचे जे विद्यार्थी आहेत यांना मेरिटमध्ये जर नंबर लागला तर त्या कॅटेगरीनुसार शासनामार्फत स्कॉलरशिप त्या ठिकाणी दिली जाते. यावरून तुम्ही एक अंदाज बांधू शकता की तुम्हाला साधारणतः महाराष्ट्रामध्ये जर प्रायव्हेट BMS कॉलेज मिळालं तर किती खर्च येऊ शकतो हे आपल्याला पाहायला मिळतं. आता याच्यामध्ये जसं आपण पाहिलेलं आहे की प्रायव्हेट BMS कॉलेजच्या जर 100 सीट असेल तर 85% सीट ह्या मेरिटवर भरतात. मेरिटची फीस आपण डिस्कस केलेली आहे. आता महाराष्ट्र राज्यामध्ये समजा विद्यार्थ्याचा स्कोर कमी आहे आणि महाराष्ट्रामध्येच BMS करायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांना प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये मॅनेजमेंट किंवा ज्याला आपण IQ कोटा, इन्स्टिट्यूशनल कोटा असं म्हणतो, तर इन्स्टिट्यूशनल कोट्याच्या पण सीट त्या ठिकाणी ठेवलेल्या असतात, राखीव असतात. त्या सीटसुद्धा तुम्हाला CET सेलच्या वेबसाईटवरूनच भरून घेतल्या जातात. परंतु तुम्हाला चॉईस फिलिंग करत असताना किंवा कॉलेजची चॉईस देत असताना एखादा कॉलेज तुम्हाला मॅनेजमेंटमधून पाहिजे असेल तर तशा प्रकारचं ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी निवडावं लागतं. ते जर निवडलं आणि त्यामध्ये तुमचा नंबर लागला तर साधारणतः महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंट कोट्याची जी फीस आहे, ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याची जी फीस आहे × 3 गुणिले 3 पट फीस तुम्हाला त्या ठिकाणी साधारण, काही कॉलेजला 4 पटसुद्धा मागणी केली जाते, काही कॉलेजला 5 पट फीससुद्धा मागणी केली जाते. परंतु साधारणतः 2023च्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये बऱ्याचशा कॉलेजने 3 पट फीसची मागणी केलेली होती. तर 3 पट ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याची फीस समजा 1,00,000 रुपये असेल तर गुणिले 3 ही तुमची मॅनेजमेंट कोट्याची फीस झाली. मॅनेजमेंट कोट्याच्या सीटवर विद्यार्थ्यांना रिझर्वेशनचं किंवा स्कॉलरशिपचं कसल्याही प्रकारचं बेनिफिट मिळत नाही. जर तुम्हाला मॅनेजमेंटची सीट मिळाली असेल तर तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला 3 पट फीस त्या ठिकाणी भरावं लागतं. तर हे झालं सेमी गव्हर्मेंट कॉलेजेस विषयीचे डिटेल. आता आपण पाहूया डीम युनिव्हर्सिटी, ज्याच्या 100% सीट किंवा संपूर्ण सीट भरण्याचा अधिकार हा केंद्र शासनाकडे असतो. केंद्र शासनाच्या AACCCच्या वेबसाईटवरून याच्या प्रवेश प्रक्रिया नीट रिझल्ट झाल्यानंतर सुरुवात होतात. सर्वात आधी केंद्र शासनाच्या ज्या काही प्रवेश प्रक्रिया असतील MBBSच्या बाबतीत MCCच्या वेबसाईटवरून आणि BMSच्या बाबतीत AACCC नावाची वेबसाईट आहे. या वेबसाईटवरून अगोदर केंद्र सरकारच्या ज्या प्रवेश प्रक्रिया आहेत त्या सुरू होतात. त्यानंतर काही दिवसांनी स्टेट गव्हर्नमेंटच्या प्रक्रिया सुरू होतात. आता डीम युनिव्हर्सिटी जर आपण बघायला गेलं तर विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत आणि BMS करायचंच असेल
तर कमीत कमी मार्क्समध्ये डीम युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्याचं BAMS होऊ शकतं, कारण डीम युनिव्हर्सिटीच्या फीस ह्या सर्वाधिक जास्त असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. डीम युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना कुठल्याही कॅटेगरीचं बेनिफिट फीसमध्ये मिळत नाही. संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सारखंच फी स्ट्रक्चर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. महाराष्ट्रामध्ये साधारणतः डीम युनिव्हर्सिटीचा जर विचार केला तर लोएस्ट फीस असणारे कॉलेजेसची जी फीस आहे ती साधारणतः 5,25,000 पर इयर. वर्धा या ठिकाणी जी डीम युनिव्हर्सिटी आहे महात्मा गांधी आयुर्वेदिक कॉलेज, तर याची फीस 5,25,000 असलेली आपल्याला पाहायला मिळते. साधारणतः 5-5.5 लाख लोएस्ट फीस त्या ठिकाणी असू शकते. आणि हायेस्ट फीसचं जर BAMS कॉलेज जर कोणतं असेल महाराष्ट्रामध्ये डीम युनिव्हर्सिटीमध्ये तर DY पाटील नवी मुंबई येथील वार्षिक खर्च विद्यार्थ्याचा ट्युशन फीसचा सगळं मिळून 8 लाखापर्यंत त्या ठिकाणी जातो. तर डीम युनिव्हर्सिटीची फीस ही सर्वात हायेस्ट असलेली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी विद्यार्थ्याला कुठलेही कॅटेगरी बेनिफिट फीसच्या संदर्भातलं मिळत नाही. विद्यार्थ्यांची पेईंग कॅपॅसिटी असेल तर असे विद्यार्थी कमी मार्क्स असून सुद्धा डीम युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घेण्याचं प्रेफर करतात, कारण या ठिकाणची फीस ही हाय असते आणि हायर फीस असल्यामुळे बहुतांश विद्यार्थी जे विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नसते ते विद्यार्थी शक्यतो प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट किंवा महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेजच्या पर्यायाचा विचार करतात. परंतु विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती आहे असे विद्यार्थी डीम युनिव्हर्सिटीचा पर्याय निवडत असतात. डीम युनिव्हर्सिटीच्या बाबतीत बोलायचं झालं तर डीम युनिव्हर्सिटीची फीस कॉन्स्टंट असते का प्रत्येक वर्षी, तर कॉन्स्टंट नसते. बहुतांश डीम युनिव्हर्सिटी ज्या आहेत महाराष्ट्रातल्या त्या 3 ते 4 डीम युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला दरवर्षी फीसमध्ये 5 ते 7.5% वाढ असे त्यांच्या वेबसाईटवर लिहिलेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे डीम युनिव्हर्सिटीची फीस ही दरवर्षी त्या ठिकाणी वाढत असते. परंतु प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज किंवा गव्हर्नमेंट कॉलेज याची जी फीस आहे ते विद्यार्थ्यांनी पहिल्या वर्षी जी फीस भरलेली आहे तीच फीस संपूर्ण कोर्स होईपर्यंत विद्यार्थ्यांना सलग कॉन्स्टंट असते. कारण ह्या 2 प्रकारच्या कॉलेजेसमध्ये गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट किंवा ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणतो या कॉलेजच्या फीसवर नियंत्रण ठेवणारी महाराष्ट्र शासनाची जी बॉडी आहे शिक्षण शुल्क समिती ही या कॉलेजच्या फीसवर बऱ्यापैकी नियंत्रण ठेवून आहे. त्यामुळे या कॉलेजेसच्या फीस तुलनेने डीमच्या बाबतीत बघायचं झालं तर कमी असलेल्या पाहायला मिळतात आणि कॉन्स्टंट असलेल्या सुद्धा पाहायला मिळतात. तर अशा प्रकारचं महाराष्ट्र राज्यातील BAMSच्या बाबतीतचं संपूर्ण फी स्ट्रक्चर आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल MBBSचं फी स्ट्रक्चर पाहिलेलं होतं. ज्या विद्यार्थी आणि पालकांनी MBBSचं फी स्ट्रक्चर अजून पाहिलं नसेल किंवा त्यांना जाणून घ्यायचं असेल तर कालचा व्हिडिओ आमचा YouTube प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर जे विद्यार्थी आणि पालक आमच्या चॅनलवर नवीन असतील अशा विद्यार्थी आणि पालकांनी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर ज्या विद्यार्थी आणि पालकांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या ऑनलाईन पेड काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा असेल तर पेड काउन्सिलिंगसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यावर संपर्क साधून तुम्ही आमच्याकडे पेड काउन्सिलिंगविषयी विचारणा करू शकता. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माहितीपूर्ण असणाऱ्या वेगवेगळ्या वेबसाईटवर प्रकाशित होणाऱ्या नोटीस विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं एक ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा आम्ही लॉन्च केलेलं आहे. ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. त्यामध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या नोटीस, व्हिडिओज आणि वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीपूर्ण PDF तुम्हाला एकाच ठिकाणी त्या ठिकाणी मिळणार आहे. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.